शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची या वादाचा शेवटचा अंक लवकरच बघायला मिळणार आहे। शिवसेना पक्ष प्रकरणी प्रलंबित याचिकेवर बोलताना असीम सरोदे यांनी मोठं वक्तव्य केलंय। तारीख पे तारीख देण्याऐवजी तारीख पे न्याय जर न्याय व्यवस्थेने दिला तर न्याय व्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ होईल। सुप्रीम कोर्टात चाललेल्या या घटनेची तारीख जवळ येऊ लागताच दोन्ही पक्षांकडून न्यायालयाच्या युक्तिवादासंदर्भात चांगलीच तयारी बघायला मिळाली आहे। मात्र अचानक ठाकरेंचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांना बार काउन्सिलने सनद रद्द करत न्यायालयापासून बाजूला ठेवलं। त्यामुळे ऐन सुनावणीच्या वेळीच ठाकरेंना नवीन वकील शोधाशोध करायला लागले। त्यासोबतच आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनीही दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी होणार असल्याने संबंध महाराष्ट्राचं लक्ष त्याकडे लागलंय। आता या दोन्ही याचिकांवर आतापर्यंत काय काय घडलं आणि यावेळी थेट निकाल लागेल की तारीख पे तारीख सुरूच राहील, याकडे राजकीय आणि न्यायिक अंगाने प्रकाश टाकूया। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी। ठाकरे मुख्यमंत्री असताना नगर विकास मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं। ठाकरे व्यवस्थित वेळ देत नाहीत, अजित पवारांमुळे निधीची कमतरता भासते, असे अनेक प्रश्न घेऊन शिंदे यांनी त्यांच्याच पक्षातील काही आमदारांना भाजपच्या मदतीने पळवून नेलं। एकनाथ शिंदे आणि भाजप पुन्हा सरकार स्थापन करतील हे जवळपास निश्चित मानले जाऊ लागलं, कारण शिवसेनेच्या आमदारांचा आकडा हळूहळू वाढतच होता। पण सरकारवर अविश्वासाचा ठराव येण्या अगोदरच ठाकरेंनी राजीनामा दिला होता। यावेळी ठाकरेंनी आम्हाला न सांगता राजीनामा देण्याची घाई केली। शरद पवार यांचं हे वक्तव्य चांगले चर्चेत आलं। त्यावेळी फक्त ज्येष्ठता लक्षात घेऊन सांगायला हवं होतं असं सगळ्यांना वाटलं। मात्र आता जशा जशा न्यायिक बाबी लक्षात येत आहेत त्यावरून ठाकरेंनी अगोदर दिलेला राजीनामा शिंदे यांच्या बाजूचा मोठा मुद्दा होतोय। पक्षांतर बंदी वगैरे येईल आणि आमदारकी रद्द होईल अशा सर्व कल्पना फोल ठरल्या, कारण एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेना या पक्षावर आणि धनुष्यबाण चिन्हावरच दावा केला। याच विषयी ठाकरे यांच्या वतीने अगोदर निवडणूक आयोगाकडे नंतर कोर्टात केस दाखल आहे। परंतु मागील काही महिन्यांपासून ही याचिका सुनावणीच्या प्रतीक्षेत आहे। आता त्यावर 12 नोव्हेंबरला बुधवारी सुनावणी होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची बाजू लढवणारे वकील असीम सरोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार धनुष्यबाण पक्षचिन्ह प्रकरणी 12 नोव्हेंबरला न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या बेंच समोर सुनावणी होईल असं कामकाज यादीवरून दिसतं। पक्षचिन्ह आणि अपात्रतेबाबत याचिकांची सुनावणी एकत्र होईल अशी शक्यता वर्तवली जाते। दरम्यान ठाकरे यांचे न्यायालयीन बाजू हिमतीने सांभाळणारे ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सोशल मीडियातून दिलेल्या माहितीनुसार पुन्हा तारीख मिळणं व या संवैधानिक विषयांवरील सुनावणी पुढे ढकलली जाणं हे दुःखद आहे। सर्वोच्च न्यायालयात वारंवार तारीख मिळणं याचा अर्थ कोणतीच न्यायिक शिस्त नसणे असा आहे। तारीख पे तारीखच्या ऐवजी तारीख पे न्याय असं झालं तर न्याय व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास टिकून राहील। काय द्यायचा तो निर्णय द्या, निकाल देताना सहकारण आणि स्पष्टीकरणांसह द्यावा, हे न्याय तत्व नक्की पाळा अशी अपेक्षा असीम सरोदे यांनी सोशल मीडियातील पोस्टमध्ये व्यक्त केली आहे। सरोदे यांची सनद महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनने 3 महिन्यांसाठी रद्द केली आहे। त्यामुळे त्यांना कोणत्याही कोर्टात केस लढता येणार नाही। कोर्टाविषयी आणि राज्यपालाविषयी केलेल्या विधानावर ठपका ठेवत असोसिएशनने ही कारवाई केली आहे। यासोबतच दुसरी याचिका होती ती आमदार अपात्रतेविषयी। देशभरात आणि महाराष्ट्रात लागू असलेल्या पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांवर पक्षाने केलेली कारवाई ग्राह्य धरल्या गेली नसल्याने आणि नंतर पक्षच एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्याने या सर्व बाबींमध्ये पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाले असल्याचं सांगत आमदार अपात्रतेचा ठराव सुरुवातीला विधिमंडळात मांडण्यात आला। विधिमंडळात यावर विचार सुरू असतानाच तो खटला सुरुवातीला हायकोर्टमध्ये गेला। हायकोर्टाने दिलेल्या आदेशावरून या बाबी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यक्षेत्राखाली येतात असं सांगून ठाकरे यांना विधिमंडळात परत पाठवलं। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार पात्र असल्याचा निर्णय दिला। मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय अमान्य असून यामध्ये संवैधानिक बाबींचा उल्लंघन केलं गेलंय अशा स्वरूपाची याचिका ठाकरेंचे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केली। आता या याचिकेवर सुद्धा न्यायालयाने तारीख पे तारीख असं सत्र सुरू करत सुनावणी कायम ठेवली आहे। हे देखील केस कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचली हे अजून स्पष्ट नाही। 12 नोव्हेंबरला कदाचित दोन्ही याचिकेंवर एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता असली तरी निर्णय एकाच बाजूने लागेल याची शक्यता नसल्याच जमाय। दरवेळीप्रमाणे नवीन तारीख कोर्टाकडून मिळेल आणि हे घोंगडं भिजतच राहील असंच आता ठाकरे यांच्या गटात बोललं जात आहे। या दोन्ही याचिकांवरती न्यायालयाने घेतलेल्या वेळेबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच आपल्या मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।